नमस्कार, मी हेमलता गावित, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक पश्चिम विभाग, शिक्षण निरीक्षक कार्यालय पश्चिम विभाग इथं असिस्टंट डेप्युटी EI म्हणून कार्यरत आहे। शैक्षणिक वर्ष 2025-26 प्रवेश उत्सव चालू असल्यामुळे शाळा व्हिजिट करणं अपेक्षित आहे। प्रत्येक अधिकारी वर्ग आहे, प्रत्येक क्लास 1, क्लास 2, क्लास 3 असो किंवा जिल्हा कलेक्टर कार्यालय असो, प्रत्येक अधिकाऱ्यांनी शाळा व्हिजिट देणं महत्त्वाचं आहे, की जेणेकरून विद्यार्थ्यांच्या प्रवेश उत्सवाच्या दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये असलेली क्वालिटी आहे, शिक्षकांमध्ये असलेली गुणवत्ता आहे, विद्यार्थी गुणवत्ता आहे, विद्यार्थ्यांचा प्रोग्रेस कशा पद्धतीने होईल या ठिकाणी प्रत्येक शाळा व्हिजिट करण्यासंदर्भात शासन निर्णय शासनाने काढलेला आहे। त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शाळेचा प्रवेश उत्सव व्यवस्थित होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे। अंजुमन इस्लाम स्कूल जे आहेत या ठिकाणचा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जरी विचार केला असता की इथलच्या मुख्याध्यापक, सभा मॅडम, शिक्षक वर्ग, त्यानंतर विद्यार्थी यांच्यामध्ये असलेली क्वालिटी, गुणवत्ता विषयक वैशिष्ट्य आणि या संस्थेचं विचार केला असता ही संस्था जी आहे अंजुमन इस्लाम स्कूल आहे, ह्या शाळेचे मुख्याध्यापक, ह्या शाळेचे शिक्षक जे आहेत ते प्रत्येक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत असतात। त्यानंतर याच बरोबर शिक्षण निरीक्षक कार्यालय पश्चिम विभागाअंतर्गत येणारे जे विविध उपक्रम आहेत, शासनाने दिलेल्या विविध उपक्रमामध्ये ही शाळा ही आपले सहभाग घेत असते आणि एनी टाइम म्हणजे प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी मुख्याध्यापक, सभामिस ह्या शिक्षण निरीक्षक कार्यालय पश्चिम विभागाला सहकार्य करत असतात। शाळेमध्ये शासनाकडून येणारे जे काही विविध उपक्रम आहेत त्या विविध उपक्रमाच्या अनुषंगाने शाळा ही स्वतःहून उत्साहाने भाग घेत असते। ही एक शाळेच्या दृष्टिकोनातून अभिमानाची गोष्ट आहे। त्याचबरोबर ह्या शाळेला लाभलेले मुख्याध्यापक, ह्या शाळेचे मॅनेजमेंट आहेत ह्या शाळेचे, की विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून मॅनेजमेंट हे नेहमी विचार करत असतात। आता देखील माझ्या समोर शिक्षकांना 3 टास्क देऊन गेलेले आहेत की ज्या विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम असेल, एज्युकेशनच्या बाबतीत प्रॉब्लेम असेल, त्यांचा सर्वे करायचा, त्यांची यादी करायची आणि ती यादी शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात यावी, की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांच्या समस्येचं निराकरण मॅनेजमेंट प्लस आपली अंजुमन इस्लाम शाळा यांच्याकडून आपल्याला करण्यात येईल। असं अंजुमन इस्लाम शाळेचे मॅनेजमेंट जे आहे तिथलचे हे विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून अतिशय कटाक्षाने लक्ष देत असतात। ही एक ह्या शाळेच्या दृष्टिकोनातून, या मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून अभिमानाची गोष्ट। डॉक्टर जहीर काझी हे सर मॅनेजमेंट मध्ये कार्यरत, म्हणजे ते प्रमुखच आहेत। त्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून, शाळेच्या हिताच्या दृष्टिकोनातून अतिशय तत्पर आहेत आणि कटाक्षाने विद्यार्थ्यांचं हित कशा पद्धतीने बघितलं जाईल याविषयी मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांना, शिक्षक वर्गांना सांगण्यात आलं। शिक्षण विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अनेक योजना आहेत, विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून अनेक योजना आहेत। त्यामध्ये मायनॉरिटीसाठी आहेत, विद्यार्थी अल्पसंख्याकांचे जे विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती आहे। असे टोटल 41 योजना आहेत। या 41 योजनांमध्ये प्राथमिक म्हणजे प्रायमरी शिक्षण आणि सेकंडरी शिक्षण या विद्यार्थ्यांमध्ये असलेले जे काही शिष्यवृत्ती आहेत, मग 5वी शिष्यवृत्ती असो, NMMS एक्झामची शिष्यवृत्ती असो, इन्स्पायर अवॉर्ड आहे, त्यानंतर अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती आहेत। त्या शिष्यवृत्ती ह्या शासकीय योजना आहेत, त्या योजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येत असतात। पण योजनाचे जे काही निकष आहेत की ज्या निकषामध्ये विद्यार्थी बसत असेल अशाच विद्यार्थ्यांना त्या योजना, ह्या शासकीय योजना ह्या सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट अंडर आपल्याला असतात, केंद्रीय स्तरावरून आणि राज्य स्तरावरून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच केली जात असते। फक्त या ठिकाणी त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे। हे मुख्याध्यापकापर्यंत आम्ही पोहोचवतो। एक शिक्षण निरीक्षक कार्यालयाच्या वतीने कार्यालयीन कर्मचारी असल्यामुळे आम्ही मुख्याध्यापकांना पोहोचवतो आणि मुख्याध्यापक हे आपल्या खालील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे करत असतात।